Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education. कसं आहे की निव्वळ राजकीय बदनामीसाठी रवी इंगवले यांनी हा खेळ सुरू केलेला आहे, परंतु तिने जो काल स्टंट केलेला आहे त्याबद्दल मी आपल्याला सविस्तर सांगतो की ज्या पद्धतीनं ह्या कार्यालयामधून अनेक लोक, हजारो लोक ह्या राजेश क्षीरसागरांच्या ऑफिसमधनं पत्र घेऊन जातात, अनेक गोष्टी करतात। त्याकरिता राजेश क्षीरसागर असं बघत बसत नाहीत की कुठल्या कामासाठी किंवा काय, की ज्या माणसांचं एखादे काम होतंय याकरता ते पत्र पण दिली जातात। अनेक लोकप्रतिनिधी अनेक पद्धतीनं हे पत्र दिली जातात, पण अशा पत्रावेळी देत असताना माननीय राजेश क्षीरसागर निव्वळ प्रत्येक गोष्टीवर बघत बसत नाहीत, पण एखाद्याचं काम होतंय, गोरगरिबांची कामं होतात, ह्या गोष्टी करता ते पत्र दिले जातात आणि अनेक सर्वसामान्य लोकांची कामं फक्त राजेश क्षीरसागर यांच्या पत्रावर होतात आणि ह्या दोषापोटी तिने हे स्टंटबाजी काल केलेले आहे आणि त्या स्टंटबाजीला ह्या कोल्हापूर शहराची सुज्ञ जनता भीक घालत नाही असं मला प्रामाणिकपणा जिल्हा प्रमुख या नात्याने मला वाटतं। गद्दार सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी काल काहीतरी स्टेटमेंट केलं, मला वाटतं त्यांचा अभ्यास फार कमी असेल या विषयावर। तर त्यांचं स्टेटमेंट म्हणजे त्यांचं वक्तव्य म्हणजे दरोडेखोराला चोर सामील असल्याचं, अगदी दरोडेखोराला चोर सामील हे जपून वाचतो आपण, कारण ज्यातलं आपल्याला काही ज्ञान नाही, काहीच माहिती नाही आणि कोणतरी सांगतं रामभाऊ दादा यांनी शिवसेना खेड्यापाड्यात पोहोचली, पण त्यांच्या मुलग्यानं राजेश क्षीरसागरांची चटई किंवा सतरंजी उचलणं हे कितपत योग्य आहे, हे आम्हाला तरी खटकणारी बाब आहे। मी कधीच कोणाबद्दल निष्कारण वक्तव्य करायला, पण आपल्यावर कोण टीका करत असेल त्याचं उत्तर देणं हे जाणीवपूर्वक मी टाळत पण नाही। मुख्य भूमिकेकडे लक्ष देतो। मी मीडियाच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांना जाहीर आवाहन केलं होतं की हे पत्र दिलेलं खोटं आहे आणि हा अपहार खोटा आहे, एवढं फक्त मीडिया पुढे तुम्ही या आणि सिद्ध करून दाखवा। तर ते सिद्ध करू शकत नाहीत म्हणजे येईना झाल्यात आणि पूर्णपणे भित्रा डाव त्यांनी आखला आणि सुजित चव्हाणांना, गद्दार सेनेच्या जिल्हा प्रमुखांना त्यांनी पुढे केलं। माझा आणखीन एक त्यांना म्हणणं आहे, हे गद्दार सेनेच्या जिल्हा प्रमुखांचे पत्र, या पत्रामध्ये त्यांनी स्वतः नमूद केले, स्वतः मान्य केलं की होय आम्ही पत्र दिलं। आणि दुसरं, राजेश क्षीरसागर यांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून, तुमचे जे कोण पदाधिकारी आहेत ना त्यांना जरा इंग्रजी किंवा मराठी सुस्थितीत व्यवस्थित बोलता यावं असे नेमा, कुठं सही करायची। हे पत्रक आहे, जिल्हा प्रमुखांची सही पहा कुठं गेली, म्हणजे ज्यांना काही माहिती नाही, गमबन हा पार्टच बाजूला, ABCD हा पार्ट बाजूला, असे यांच्या पक्षाचे, यांच्या गद्दार सेनेचे पदाधिकारी असतील तर हे फार चुकीचं आहे। पुनश्च एकदा गद्दार सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं इथून पुढं काही बोललं तर मी त्यांना उत्तर देऊ इच्छित नाही। माझं वाक्य, माझा प्रश्न फक्त आणि फक्त राजेश क्षीरसागर यांच्यासाठी आहे। माझ्या सगळ्या आरोपांचं खंडन करायला त्यांनी कधीही मला बोलावं, मी तिथं जातो किंवा मी त्यांना बोलवतो, ते येऊ देत। त्यांचे आरोप मी सिद्ध करून दाखवलेले आहेत माझ्या हातातील पत्रानुसार आणि त्यानुसार त्यांनी स्वतःचा भित्रा स्वभाव दुसऱ्याला तोफेच्या तोंडाला देणं, दानीला देणं हा स्वभाव पूर्ण बंद करावा। राजेश क्षीरसागर यांचं राजकारण सध्या व्हेंटिलेटरवर आहे, त्यांचं राजकारण पूर्ण संपलेलं आहे। आता राजेश क्षीरसागर यांचं राजकारण फक्त 2 महिन्यासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे। विधानसभा संपली की यांच्या गाडीचा ताफा, यांचा
गैरव्यवहार बऱ्याचशा भानगडी बाहेर पडणार आहेत आणि त्यामध्ये कदाचित त्यांना अटक होऊ शकते. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देखील माझी विनंती आहे, राजेश क्षीरसागर सांगतील तिथं बाबांनो कुठेही सह्या करू नका, नाही ते तुम्हाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही.